हा व्हिडिओ ना मी गोपाळकाल्याच्या दिवशी शूट केली होती, पण व्हॉइस ओव्हर करायला आणि अपलोड करायला वेळ मिळालाच नाही, म्हणून मी आज व्हॉइस ओव्हर करून हा व्हिडिओ अपलोड केलेली आहे। तर त्या दिवशी मला बनवायचं होतं गोपाळकाला। तर गोपाळकाला बनवण्यासाठी मी इथे काकडी, त्याचबरोबर लिंबू आणि मिरच्या वगैरे कापून घेतल्या। म्हणजे जे साहित्य लागतात ते सर्व तयार करून घेतले आणि मग रेसिपी शूट करायला घेतली। तर पोहे वगैरे धुवून झालेले होते, तर ते वगैरे मी इथे सेट करत होती रेसिपीचे सर्व साहित्य। तर बघू शकता या प्रकारे मी हे सर्व साहित्य आधीच सेट करून ठेवते आणि त्यानंतर मग मोबाईल लावण्यासाठी म्हणजे व्हिडिओ घेण्यासाठी ट्रायपॉड सेट करत होती। या ट्रायपॉडला मी मोबाईल लावून व्हिडिओ करत असते। त्यानंतर मग रेसिपी शूट करून झाली, बघू शकता तुम्ही गोपाळकाला बनवून झालेला आहे। त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर जेवायला घेतली। तर जेवणामध्ये मी बनवली होती पत्तागोबीची भाजी, पोळ्या, भात। आशू आणि मी जेवण करून घेतलं। जेवण झाल्यावर बाहेर गेली तर इथं हा नजारा दिसला। मी इथे माझ्या रेसिपीचे फोटो काढते, पण नळाचं काम होता म्हणजे पाईपलाईनचं काम होता, म्हणून तिथून त्यांनी तोडून टाकले होते। तर मग मी बघू शकता या प्रकारे सेट केलेली आहे। म्हणजे एक स्टँड होता, त्यावर पाट्या मांडून मी ह्या कुंड्या या प्रकारे ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।